आज हम आए नाम फाउंडेशन के इसमें जागर नामाचा प्रोग्राम में। यहाँ पर हमारे पास है कर्नल सुरेश जी पाटिल, जिनका कुछ पानी फाउंडेशन का संस्था है। सर, आप इस प्रोग्राम के लिए आए हैं, सर आपका क्या कहना है इस बारे में? हां, नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील। गेले 30 वर्ष पाणी आणि पर्यावरणावरती आम्ही काम करतो आहे आणि सुरुवातीला नाम आणि आम्ही म्हणजे नाना आणि आम्ही मिळून खडकवासला धरणाचा गाळ काढायचा आमचा जो उपक्रम आहे, म्हणजे धरणांचं पुनरुज्जीवन हा विषय घेऊन आम्ही काम करतो आहे। आणि जोपर्यंत ह्या देशातली सगळी धरणं स्वच्छ होत नाहीत, स्वच्छ म्हणजे या धरणाचं पुनरुज्जीवन होणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये फार कॅस्केडिंग बेनिफिट्स आहेत। आता आपण खडकवासल्याचं काय केलं त्याची थोडीशी माहिती सांगतो, पण वेळ फार कमी आहे आपल्याला आणि कार्यक्रम सुरू होणार आहे। पहा, ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल। आजच्या घटकेला जगामध्ये 60 ते 65 हजार धरणं आहेत, त्याच्यातली 25,000 धरणं चीनमध्ये आहेत। आम्ही आता चीनच्या अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो, तिथं गेल्या 10 वर्षापूर्वी त्यांनी 3 गॉर्जेस डॅम म्हणून फार मोठं धरण बांधलेलं आहे, जगातलं सर्वात मोठं धरण, आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे। मी तर आजच्या घटकेला म्हणतो की अमेरिकेपेक्षा चीनच खऱ्या अर्थाने महासत्ता आहे। आणि आता आपण भारतात येऊया, आपल्याकडं 5,000 धरणं आपल्याकडं आहेत, भाकरा नांदगालपासून पेरियारपर्यंत सगळी धरणं गाळाने भरलेत। आता आपण महाराष्ट्राकडे येऊया, महाराष्ट्रात अंदाजे 500 धरणं, तिथं पण सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत। आणि पुण्याकडे येऊया, पुण्यामध्ये आपलं जे खडकवासला धरण आहे हे 1879 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा बांधलं, त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या जेमतेम 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख होती। आणि जेव्हा आम्ही काम सुरू केलं आणि त्यावेळेला या 22 किलोमीटरच्या तलावामध्ये 4 TMC पाणी होतं, आणि जेव्हा आम्ही काम सुरू केलं त्यावेळेला फक्त 1.5 TMC पाणी आहे, आणि लोकसंख्या झाली 70 लाख, आणि पुढच्या 2 वर्षात ती 90 लाख होणार आहे। म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा, आणि जोपर्यंत मागणी आणि पुरवठा तुमचा मॅच होत नाही तोपर्यंत तुम्हाला याची उत्तरच मिळणार नाही। तर आम्ही आत्तापर्यंत गेल्या 20 वर्षात या धरणातून 20 ते 25 लाख ट्रकलोड माती काढली, आणि ती माती आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना दिली। जेव्हा आपण 1 ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं। तर ही जी माती जी आहे काळं सोनं आहे, आणि 28 गावातल्या शेतकऱ्यांना आपण ती दिली, त्याच्यामुळे त्यांचं उत्पन्न चौपट झालेलं आहे। आणि जर आपण महाराष्ट्रातली 500 धरणं पुढच्या 3 वर्षात लोकसहभागातून केली, आमचे पंतप्रधान काय म्हणतात की लोगों का सहभाग बहुत जरूरी आहे। आता माझ्याबरोबर 250 गणपती मंडळ आहेत, रोटरी, लायन्स, तुमच्यासारखे निसर्गप्रेमी सगळे माझ्याबरोबर आहेत, आणि त्याच्यामुळे आज एवढं मोठं काम उभं राहिले, ज्याची त्याला म्हणतो ना ख्याती अमेरिकन वॉटर वर्क्सनी सुद्धा तिथं त्यांच्या फिलाडेल्फियाला माझं सादरीकरण करून घेतलं, त्याच्यानंतर स्वीडनमध्ये सादरीकरण घेतलं। आणि त्याच्या मागची भूमिका हीच आहे की सिल्टिंग इज अ युनिव्हर्सल फिनॉमिना, म्हणून धरणं स्वच्छ होणं फार गरजेचं आहे। आणि जर धरणं स्वच्छ झाली या देशातली 5,000 धरणं पुढच्या 5 वर्षात, तर 2,500 नवीन धरणं बांधण्याचा फायदा होईल, आणि होल कंट्री विल गो ऑन ऑर्गेनिक फार्मिंग। म्हणून हा स्वस्त आणि मस्त उपाय है, काही रॉकेट साइंस नहीं है। जैसे कि आप जानते हैं सर, सिर्फ पानी का गाढ़ निकालने से इतना पानी का कैपेसिटी बढ़ता है धरण का, और वो गाढ़ का फायदा शेतकरी को भी होता है उसके पीक बढ़ाने के लिए। तो काफ़ी हम आभार व्यक्त करते हैं सर इस कार्यक्रम के लिए। धन्यवाद। थैंक यू।